पाणी आल्यानंतर श्री स्वामी समर्थ तेथून गुप्त झाले. तेथे निवडुंगाच्या रानात प्रगट झाले. तेथील अचानक अवतरलेल्या श्री स्वामी समर्थांना पाहून परिसरातील लोक त्यांच्याकडे कुतूहलाने पाहू लागले. श्री स्वामी समर्थ जिथे जिथे जात तिथे तिथे अनेक चमत्कार करत अंधांना दृष्टी देणे, निपुत्रिकांना संतान प्राप्त करून देणे, असाध्य रोग बरा करणे हे चमत्कार तर त्यांचे नित्याचेच झाले होते. सोळप्पा आपल्या कुटुंबासमवेत निवडुंगाच्या रानात पोचला व श्री स्वामी समर्थाची माफी मागून त्यांना आपल्या घरी नेण्याची विनंती करू लागले. पण श्री स्वामी समर्थाने त्याची विनंती मान्य नाही केली व ते तेथून उठले. ते रानावरील भल्या मोठ्या झाडाच्या खाली जय श्री स्वामी समर्थ